असा आहे आजचा व्हेज मेनू, फादर्स डे स्पेशल. तू दिल माझा जीव गठा बाबा, थांब नाही तू बाबा, जाऊ नको बाबा. हाय हॅलो नमस्कार, मी ज्योत्स्ना तुम्हा सगळ्यांचं आपल्या इंडियन फॅमिली न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. तर आज आहे संडे आणि संडे आहे म्हणून आज आहे फादर्स डे. तर फादर्स डे आहे तरीसुद्धा आमच्या डॅडाला आज काही सुट्टी नाही आहे ऑफिसला, वर्क फ्रॉम होम आहे तरीसुद्धा ते बिझी आहेत काम करण्यामध्ये. तर आम्ही आज सेलिब्रेशन घरीच करणार आहे, साधंसुद्धा काही सेलिब्रेशन नाही म्हणजे, पण आम्ही त्यांच्यासाठी कलिंगड आणले, त्यांना कलिंगड आवडतं म्हणून. तर त्याचं थोडंसं कट करून छान शेपमध्ये आता त्यांना आम्ही देतो. तर इथे आम्ही असं वॉटरमेलन कट करून आय लव्ह यू डॅड असं लिहिले आणि समी आता तिच्या डॅडाला देणार आहे खाण्यासाठी. हॅपी फादर डे डॅडा, आय लव्ह यू डॅडा. समिया एन्जॉय करते तिचं वॉटरमेलन, तोपर्यंत मी जेवणाची तयारी सुरू करते. तर आज जेवण व्हेजच बनवणार आहे, व्हेज थाली बनवणार आहे. त्याच्यामध्ये पण स्पेशल असं आम्ही हैदराबादी पनीर बनवणार आहे. तर त्याची रेसिपी पण मी तुम्हाला दाखवते. तर त्याचं प्रिपरेशन मी काय केलं ते आधी बघूया. तर हैदराबादी म्हटलं की हिरवा कलर आलाच, तर त्याच्यासाठी आम्ही घेतलं आहे पुदिना, कोथिंबीर आणि हे वाटण थोडंसं भाजून घेतलेलं आहे, कांदा, मिरची आणि आलं लसूण आहे. आणि ते सगळे गरम मसाल्याची पावडर आहे जी आपल्याकडे घरी अवेलेबल असते. गरम मसाल्यामध्ये घेतलेला आहे धना जिऱ्याची पूड आहे, लाल तिखट मसाला आहे, मीठ आहे आणि गरम मसाला आहे. आणि इथे आपलं दही. तर आता आपण फोडणी करून घेऊ. त्याच्यासाठी गरम तेलामध्ये छान जिरे तडतडू द्यायचे आहेत. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत सगळे खडे मसाले. आणि खडे मसाले पण छान गरम झाले की त्याच्यानंतर आपण जे वाटण केलं होतं कांदा, कोथिंबीर, मिरचीचं ते आपण याच्यामध्ये छान परतून घेऊ. तर इथे छान वाटण परतून होतं तोपर्यंत दह्यामध्ये आपण सगळे पावडर मसाले एकत्र करून घेऊ, जेणेकरून मसाले जळणार नाही. दह्यामुळे त्याला पाणी सुटतं ना, म्हणून मसाले छान परतले जातात. आणि इथे आपलं वाटण असं परतून झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण जे दह्यामध्ये मसाले मिक्स केले होते ते आपण टाकू. तर सगळे मसाले टाकल्यानंतर छान परतून घ्यायचे, कारण दह्याचा आंबटपणा गेला पाहिजे आणि जे गरम मसाले टाकले त्याचं पण थोडंसं तिखट कमी झालं पाहिजे. तोपर्यंत आम्ही इथे बाजूला पनीरसुद्धा शालो फ्राय करून घेतलेले आहे. आणि पनीर असे उभे उभेच कापून घ्यायचे, ते दिसले पाहिजे मोठे मोठे. आणि आपल्याला जेवढी कन्सिस्टन्सी पाहिजे त्यानुसार पाणी टाकून ते आता छान उकळून घ्यायचं आहे. तर इथे पनीर आपण ॲड करणार आहोत. आणि जास्त पातळ ग्रेव्ही नाही बनवायची, ही ग्रेव्ही जराशी घट्टच असते जेणेकरून पनीरला पूर्ण कोट येईल. आणि अशा प्रकारे आपली हैदराबादी पनीर तयार आहे. आणि हे आता आमची व्हेज थाली तयार आहे. मी तुम्हाला दाखवते आज काय काय स्पेशल बनवलं ते. सगळं आम्ही आमच्या डॅडाच्या म्हणजे सुहासच्या आवडीचं जेवण बनवलं आहे. पण सुहास समोर कॅमेरासमोर येण्यासाठी थोडंसं इष्ट आहे, तर कॅमेरासमोर नाही येत लवकर, त्याच्यामुळे मीच तुम्हाला दाखवते की आता काय काय आम्ही मेनूमध्ये बनवलं आहे. तर हॅव अ लुक. तर आजच्या मेनूमध्ये सगळ्यात प्रथम आपण बनवलेली रेसिपी आहे हैदराबादी पनीर. आणि त्याच्या बाजूला दिसत आहे आमरस, शिळा वरण भात, त्याच्यावर एक साजूक तुपाची धार सोडलेली आहे, गाजर आणि सुरच्या वड्या, सोबतीला थोडंसं पापड आणि चपाती. तर असा आहे आजचा व्हेज मेनू, फादर्स डे स्पेशल. तर जेवण झाल्यानंतर आम्ही बनवणार आहे सुहाससाठी क्राफ्टमध्ये काय बनवणार आहे ते तुम्ही नक्की बघा. आणि समी आज काय फादर्स डे. फादर्स डे म्हणून समिया डॅडाला काहीतरी
ग्रीटिंग बनवून गिफ्ट करणार आहे, हो ना. तर आता इथे समियाला मी ग्रीटिंग कार्ड बनवून देते फादर्स डे साठी. तर त्याच्यासाठी आम्ही असं एक पेपर घेतलेला आहे छोटासा कट करून आणि ते थोडेसे स्टिकर रेडी केलेले. तर हे समियाचे डॅड आहे आणि ही समी आहे. तर आता त्याचं क्राफ्ट काय बनवतं ते बघत. ए ई जरा मोठं कर. ई ई ई वाय ना. आता इथे पादर नाही, खाली वापरला. हे माझं डॅड आहे, हे मी आहे, हे पण मी आहे, हे माझं डॅड आहे, हे हेलिकॉप्टर हे आणि हे मला डॅडा टीच करते सायकल कसा करायचा. आणि हे माझं डॅडासाठी ग्रीटिंग बनवले. ते फ्लावर आहे, इथे स्काय आहे, ग्रास आहे. तर आता आमचं ग्रीटिंग बनवून झालंय आणि आता डॅडा थोड्याच वेळात खाली येईल. तोपर्यंत आम्ही बनवल्यात गोड शेवया. तर त्या कशा दिसतात ते मी तुम्हाला दाखवते. असे आम्ही यांना डेकोरेट सुद्धा केलेलं आहे केकच्या आकारामध्ये. समी आता तिच्या डॅडासाठी एक सॉन्ग बोलणार आहे. सारी गालती लाडकी तुला जागल्या तू दिल्या माझा जीवार सगळा. बाबा थांब नाही तू, बाबा जाऊ नको, बाबा थांब नको, बाबा जाऊ नको, बाबा. मस्त ग. थँक्यू थँक्यू बोल. तुला घेतला थँक्यू थँक्यू. हे आम्ही म्हणून आवडली नाही दादा. सिद्धी छान झाले. तर समियाने तिच्या डॅडासाठी काय काय केलं तुम्ही बघितलं. जर आपल्या मुलाने आपल्यासाठी काही केलं तरी छानच वाटतं, एकदम भारी फिलिंग येते. तर असा आम्ही आमचा दिवस स्पेंड केलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.